प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रभू येशूच्या गोड आणि सुंदर नावामध्ये सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे. प्लीज हा येशू दया सागर चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा की जेणेकरून देवाचं वचन सगळ्यांना पोहोचून आणि त्याची ब्लेसिंग तुम्हाला सगळ्यांना भेटेल. प्रत्येकाने कमेंटमध्ये आमीन करा. काही प्रार्थना रिपीट असली तर जरूर टाका. तुमच्यासाठी प्रार्थना करतो. मी आज परमेश्वराचं प्रभूचं सुंदर वचन तुमच्यासाठी घेऊन आलो. नीतिसूत्र याचा 5वा अध्याय. त्यामध्ये परमेश्वर बोलतो, तू अगदी मनापासून परमेश म मी तू अगदी मनापासून पर परमेश्वरावर भाव ठेवू व आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. कारण की परमेश्वर सांगतो, तू आपल्या मनाने, बुद्धीने, जीवाने परमेश्वर प्रभू ईश्वर विश्वास ठेव. आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. कारण की जगात जगताना बुद्धीवर आपण अवलंबून राहून काही करू शकत नाही. पण परमेश्वरवर जेव्हा तुम्ही भाव ठेवता त्यावेळेस तुम्ही सर्व काही गोष्टी बदललेल्या असतात. इस्रायल लोकांच्या मागे ज्यावेळेस मिस्री लोक लागले होते त्यावेळेस त्यांच्या गोष्टीने अशक्य गोष्ट होती समुद्र दोघांची, पण परमेश्वरावर त्यांनी भाव ठेवला आणि समुद्र दोघांना. ज्यावेळेस प्रभू येशू प्रत्यक्ष जगात होते त्यावेळेस लाजर मेला होता, सगळ्यांच्या बुद्धीच्या पलीकडे होते. पण प्रभू येशूवर ज्यावेळेस त्यांनी विश्वास ठेवला तर येशूने लाजरला जिवंत केला, एरेची कन्या जिवंत केली. आज प्रभू येशू तुमच्या देखील जीवन, जे तुमच्या जीवनातले मृत जरी झालेले, जे तुमच्या जीवनातले मृत वस्तू झालेल्या, फायनान्स असो, रोगराई असो, दृष्टपणा असो, ते प्रभू येशू आज तुमचं जिवंत करणार आहे. कारण की त्या देवाला सर्व काही शक्य आहे. करणारा तो परमेश्वर आहे. त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि या चॅनलला अजून लाईक आणि शेअर करा. मी तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू माझ्या पापाची मला क्षमा करा, माझ्या जीवनात या, तुम्हाला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचं आरोग्य ख्रिस्त येशूच्याच नावात माझ्या जीवनात स्वीकार आणि प्रभू येशू तुम्हाला उद्धार करता प्रभू आणि परमेश्वर म्हणून स्वीकारतो. आमेन, आमेन, आमेन. आता डोळे जाता मी तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या माझ्या जिवंत ख्रिस्त हे संपूर्ण लेकरं तुझ्या समोर आणतो. प्रत्येकाचा जीव, आत्मा, शरीर तुझ्या पवित्र रक्तात समर्पित करतो. दहीचं कुंपण अग्नीच्या समोर ठेवू. प्रत्येकाच्या शरीरातले, जीवनातले असणारे अशुद्धता, दुष्टपण, सैतानी शक्ती, दुरात्म शक्ती, अंधकार शक्ती, शारीरिक रोगराई येशूच्याच नावात म्हणजे फायर ऑफ द येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा आरोग्य यांच्या जीवनात मी रिसीव करतो. येशूची पूर्ण मोकळीक देतो. बाप्पा यांचा फायनस मेलाय तुम्ही जिवंत करतो येशूच्याच नावात. यांच्या घरातले गरिबीचे श्राप जे आहेत ते नाश करतो येशूच्याच नावात आणि येशूच्याच नावात त्यांच्या घरात बरकतीचे आशीर्वाद करतो. यांच्या हाताला मी काम स्वीकारतो येशूच्याच नावात. त्यांच्या कर्जाचे श्राप मी तोडतो येशूच्याच नावात. यांच्या घरातलं दुष्ट आत्माचं कार्य नीट येशूच्याच नावात. यांच्या घरात रोज येशूच्या नावात प्रार्थना केली जाईल, रोज येशूच्या नावाने गुडघे टेकले जाते आणि रोज येशूला गौरव देते. येशूच्या नावात सर्व बरे व्हा. येशूच्याच नावात कान दुखणारं बरा हो. येशूच्याच नावात पोट दुखणारं बरे हो. येशूच्याच नावात पाय दुखणारं बरे हो. येशूच्याच नावात डोळे दुखणारं बरे हो. येशूच्याच नावात संपूर्ण दृष्ट आत्म्याचं, अंधकाराचं, व्यसन धरित आत्म्याचं कार्य, दारू, सिगरेट, तंबाखू, व्यभिचाराचं कार्य नीट येशूच्याच नावात.